कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आप्या, काय ग? काय झालं? एवढं गडबडीत काय बोलवलंस? बापू, मला बोलायचंय, मला लय बोलायचंय, मला माझं मन मोकळं करायचंय. मग बोल की. बापू, मी कुठे चुकले? मी तत्वांना धरून चालतीये आणि माझे वागणं आता घरच्यांना नाही पटत आहे. त्यांना राग येतो या सगळ्या गोष्टींचा. पण बापू, मी पहिल्यापासूनच तत्व धरून चालले ना. आतापर्यंत मी तत्वनिश्चित चालत आले ना. मग आणि आता ना मला कुठलाच मार्ग नाही दिसत आहे बापू. मला काय करावं कळतच नाहीये. उद्या ते बाळ ना घरातून निघून जाणार आहे. आप्या, अगं असं हे सगळं माझ्यामुळे होतंय. मला कळलंय आता, माझ्यामुळे ते बाळ घरातून निघून जाणार आहे. मला काहीच कळत नाही. मी चुकी केली. मी अर्जुनला सांगितलं ना तो फॉर्म भर म्हणून. आता काय करू मी? स्वप्नील सर आणि रुपाली त्यांच्या बाबतीत नव्हतं ना असं करायला पाहिजे मी. अहो म्हणजे बघा की आता ते बाळ आपल्याच घरात राहिलं असतं तर चांगलंच होतं ना. काय वाईट होतं त्यात? फक्त मी हा विचार केला बापू की ते बाळ कायदेशीर आपल्या घरात राहील ना, चांगलं होईल सगळं, म्हणून मी विचार करत होते. माझ्या मनात काहीच खोट नाही बापू, पण मला आता नाही कळत मी काय करू. आप्या, थांब. पाणी पी. सावकाश. आप्या, तुला एक प्रश्न विचारू? तू इथवर कशी आलीस माहितीये का तुला? कशी? तुझ्या तत्वांमुळं. नाही हो बापू. होय आप्या. अगं, तू मला सांग, आपली राणी रस्त्यावर चालती की नाही? आता बाकीच्या गोष्टी पण असतील, पण ती चालती कशामुळं? पेट्रोलमुळं. पेट्रोल नसेल तर चालेल का ती? नाही ना. तुझं पण तसंच आहे आप्या. अगं, तुझी तत्व म्हणजे तुझं पेट्रोल आहे. त्याच्याशिवाय तू कशी चालशील? हा, लक्षात घे. हे बघ, तत्व हे तू शाळेत गेल्यानंतर तुला त्याचा संदर्भ लागला असेल, तुला शिकवल्यावर कळलं असेल, पण लहानपणापासून तू तत्वानच वागत आलीयस. तू कधीच तडजोड केली नाहीस आप्या. तुला पटलं ना तर तू सांगितलंयस मला पटलंय म्हणून. आणि जेव्हा जेव्हा तुला नाही पटलं ना तेव्हा तू स्पष्ट सांगितलंयस मला हे आवडलं नाही म्हणून. आहे बापू, पण यावेळी मी चुकले ना. मी स्वप्नील सर आणि रुपाली ताईंच्या बाबतीत असं नव्हते वागायला पाहिजे. आता बघा की उद्या बाळ घरातून निघून जाणार. रुपाली ताई, काय होईल त्यांचं? मग त्यांना कसं सांगायचं, कसं समजवायचं? कोण सांगणार त्यांना हे सगळं? आप्या, अगं तू नाही चुकली. हीच तर तुझ्या खरेपणाची परीक्षा होती आणि त्यात तू पास झालीस आप्या. हे बघ, कितीही अवघड परिस्थिती आली ना तर तू तुझ्या तत्वांसोबत राहिलीयस. बापू, मी माझी माणसं डावलून तत्व निवडली. मला नाही वाटत तू काय चुकीची वागलीस. हे बघ, आता गोंधळ होईल, तुला वाट दिसत नसेल, पण आप्या तुझी तत्वच तुला वाट दाखवतील. नाही बापू, मी दिवसभर लय विचार केलाय. मला काही मार्ग सापडत नाही अहो. म्हणजे बघा की मला काहीच उत्तर मिळत नाहीये. मी जिथे बघते ना तिथे सगळीकडे अंधार आहे. मला कळतच नाही आता मी काय करू. मला नाही सापडते उत्तर बापू. आप्या, किती पण गडद अंधार असला ना तरी एक दिवा त्याला संपवायला पुरेसा असतो. एवढा प्रकाश पडतो माहितीये का? आप्या, स्वतःतल्या मनातल्या प्रकाशावर विश्वास ठेव. स्वतःवर विश्वास ठेव. स्वतःच्या कामावर विश्वास ठेव बाळा. येते का लक्षात तुझ्या? हे बघ, उद्या नक्की काहीतरी चांगलं होणार. बापू, आता उद्या बाळ घर सोडून जाणार आहे. त्यानंतर जे काही होईल ना ते सहन करण्याची ताकद मिळावी बा. किंवा आप्या, असा विचार कर, ते बाळ उद्या घरातून जाणार नाही हे पण लक्षात घे. उद्या काहीतरी चांगलं होणार आहे असं पण म्हण की. येते का लक्षात तुझ्या? जे काय होईल ना त्याला तोंड द्यायला तू सक्षम आहेस आप्या. गेलं का टेन्शन? निघायचं का आता? चला. काय अर्जा, आईची आठवण येते वाटत. हा, आज येते जरा. आजच? अरे कदम मी बारका होतो तेव्हा नाही का गावात लाईट जायची मंगळवारची, तेव्हा मला लई भीती वाटायची अहो.
काय करू कळायचंच नाही, असं पळत जायचो आणि आईच्या कुशीत लपायचो. अशी गाढ झोप लागायची ना, कसली भीती न कसलं काय. अच्छा, म्हणजे भीती वाटते म्हणून आठवण येते होय. कदम आईच्या पदराची उप पाहिजे हो परत. लहानपणी गावली एकदा, परत गेली ती गेलीच. अरे अर्जा, असं का बोलतोय का? तुझी आई आहे ना, कुठं गेलेली नाही. नाही तीच बरं आहे कदम. वर सुखात तरी असेल. अरे अर्जा, असं का बोलतोयस तू? मग कसं बोलू कदम? लहानपणापासून तुम्ही काय शिकवलं मला? तुम्ही नाही आईने. अर्जुन चांगल्या लोकांसोबत चांगलंच होतं, बरोबर ना? उद्या ही लोक येतील, बाळाला घेऊन जाते, घराचे तुकडे होते, म्हणजे आपण चांगली लोक नाही का? अर्जा, अरे तुला काय झालंय रे? काय माहिती. अरे असा हार मानणारा माणूस नाही रे तू. शेवटपर्यंत लढणारा माणूस आहेस. अरे तुझ्या लग्नाची आठव ना. कदम मी असं का झालं तुम्हाला चांगलंच माहिती. का? तुझ्या बाळामुळे का? नाही तर काय, आयुष्यभर नियती नियती करत बसलो. काय दिलं नियतीने मला? काय दिलं? हे बघ अर्जा, असा हार मानून नाही चालणार. अजून अख्खी रात्र आहे, अजून लई वेळ आहे आपल्याकडे. काय होणार आहे या वेळेत? काय नाही होणार. वेळ हातातून निघून गेली आहे, हेच खरंय. संपले सगळं. काय संपले? हा, अरे तू जिंकतायस ना अजून. श्वास चालू आहे तुझा. अरे तुला वाटते ना बाळ घरातनं बाहेर नाही गेलं पाहिजे, हे घर नाही तुटलं पाहिजे. अरे मग कर ना काहीतरी. हा, त्या अधिकाऱ्याला सांग, त्याला पटव की बाळ इथंच का राहिलं पाहिजे. पण अर्जा, अशी हार नको रे माणूस. अरे तूच अशी हार मानलीस तर अप्पीला, स्वप्नीला, या घराला कोण सांभाळणार रे? तर माझं मलाच सांभाळणं व्हाय ना. मी कसला सांभाळतोय घराला? हीच पहिलं डोक्यातनं काढून टाक. ते चिंचुके सांगत होता त्या अधिकारी. पण नियमच असा आहे ना, एकदा का बाळ सापडल्याची नोंद केली आणि त्याला घेण्यासाठीचा कुणाचा अर्ज आलेला नसेल ना, ते सरकारी अनाथाश्रमात घेऊनच जातात. भरती करायलाच लागतं. कदम हे बघा, उद्या काहीच नाही होऊ शकत. कुणीच काहीच करू शकत नाही. कुणीच नाही करू शकत. ठीक आहे, मग तू जाऊन झोप. बघू उद्याच उद्या. अर्जा, तुझा नसला ना तरी माझा नाप्पीचा विश्वास आहे नियतीवर. बघा, झोपतो. सुजय, कसला विचार करतोयस? उद्याची वाट बघतोय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.